नरेंद्र, हे बघ. अरे अरे हे बघ, ये इकडे. हे बघ, हा सगळा जो पसारा दिसतोय ना, हा प्लीज सगळं व्यवस्थित करून घे. तोपर्यंत मी बाहेरचं बघतो. ओके ओके. महाराज समज आपण आमचा तो केवळ एक समज मानता. युवराजनी तुम्ही थोरा घरी जन्मालात. माता पित्याच्या मांडीवर आपण लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सूनबाई म्हणून आजवर तुम्ही थाटामाटात रायगडावर वावरलात. आमच्या पोरख्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. तुम्हाला चाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला थाक. तुमच्या मनावर कोरली गेली त्यांच्या ओठांवरली सुन्न जरब. आमच्या पोटात कालवताय त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली तरी रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटतटा तुटू लागतात. एका 8 वर्षाचा कोवळा पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना अजूनही आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो. अंगात ज्वर भरलाय, पायाला टरटरून फोड आले तरी हो. अपरात्री मथुरेत एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झालं तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांनी इथेच बाकी मागे ठेवून दौड करावी. आत माझ घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तसाच उठून बाहेर धावतो. महाराजांच्या कमरेला मिठी घाली 3 वाण्यामध्ये हंबरडा फोडतो. आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द कमरेची इवल्याच्या हातांची मिठी ते पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझ घराकडे बोट टाकतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं. शेकडो कोसांची पायपीट बिनतक्रार करणाऱ्या पोराचे पाय दुसरीवरून माझ घरात जायतो पांगळे. त्याच रात्री महाराज निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी एकच सवाल पूछतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती, कशी केली असती. नरेंद्र, नरेंद्र, अरे झालंय का तुझं? आलोच महाराजांना बाहेर घेऊ. कथा यह है महाराज मेरे की, हिंद का अमर उजाला था, आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था. रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी. हर खंजर भर ज्वाला